नवी मुंबई मनपाच्या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याचा सत्ताधारी भाजपचा ठराव। भाजपला मनपाच्या शाळांचे खासगीकरण करायचे असून यामागे मोठं अर्थकारण असल्याचा मनसेचा आरोप। अशोक खरात प्रकरणी पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या 65 जणांवर गुन्हा दाखल। पीडितांची ओळख पटवणारे व्हिडिओ तात्काळ डिलीट करावेत, पोलिसांकडून आवाहन। अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या यात्रेवर दगडफेक, हल्लेखोरांवर कठोर कारवाई करत सरकारच्या जागेवर असणाऱ्या अवैध मशीद जमीनदोस्त करावीत, हिंदुत्ववादी संघटनांची मागणी। भंडारा जिल्हा परिषद उपाध्यक्षांचं थेट जिल्हा परिषदमध्येच आमरण उपोषण। महायुतीच्या जिल्हा परिषद सदस्यांना निधी वाटपात डावलल्याचा आरोप। साताऱ्यातल्या जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। जोरदार वाऱ्यामुळे काही वेळ भीतीचं वातावरण, रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम। मुंबईतल्या परेल भोईवाडा परिसरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। एका सिलेंडरसाठी नागरिकांना तासनतास उभं राहावं लागतंय रांगेत, नागरिकांकडून संताप व्यक्त। बुलडाणा जिल्ह्यात आवश्यक इंधनाचा साठा उपलब्ध, कोणी साठेबाजी करू नये, सक्त कारवाई करणार बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। अमरावतीच्या दर्यापूर पोलीस ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। जमिनीच्या वादातून झालेल्या मृत्यूत कारवाई न झाल्याने संतप्त कुटुंबाने घेतला टोकाचा निर्णय। पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या प्रांत कार्यालयात प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि कर्मचारी खैरनार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक। या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ। पुण्याच्या पर्वती परिसरातून अवैध शस्त्रसाठा जप्त, शैलेश विजय कसबे यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या।